You're a superhero. अभी मजा आएगा ना भिड़ो। ओके, तर आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आलेली मोशन आपलं ओपन करून घ्यायचं आहे. तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत नेहमीप्रमाणे, ते तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. याविषयी काही पेक्षा नाही, पण लिरिक्सचा आहे तो तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर आपण आलेलो आता आपल्या प्रोजेक्टवरती. त्यानंतर आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे सॉन्ग आणि तुम्हाला बुकमार्क असतील. बुकमार्क कशासाठी दिलेले आहेत, टेक्स्ट येणार आहेत त्यामुळे बुकमार्क दिले आहेत. काही विषय नाही बुकमार्कचा एवढा. ओके, तर आता व्हिडिओ स्टार्ट लावायचा आहे. प्लस आयकॉनवर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जायचं आहे. आणि तुम्हाला मित्रांनो मी एक इमेज दिलेला अशा प्रकारचा सिम्पली ॲड करायचा. वरती 3 डॉटवरती जाऊन फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा. ओके, फिल कॉम्पोजिशन एरिया गेल्यानंतर इकडे या बाजूला थोडंसं स्क्रोल करत सरकून घ्यायचं आहे. त्यानंतर या फोटोची लेंथ जी आहे ती पूर्णपणे व्हिडिओवरती करून घ्यायचं आहे. मित्रांनो हा स्टेटस जो आहे तो 43 सेकंदात झालेला आहे, जरा मोठा झालेला आहे. ओके, काय अडचण नाही. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जाऊन ऑर्डरवरती टच करायचं आहे. ऑर्डरवरती टच केल्यानंतर चॅनल रिमॅप RGB दिसेल, त्याच्यावर टच करून स्टँडर्ड सेटिंगवरती जायचं आहे. बघू शकता स्टँडर्ड सेटिंगवरती गेल्यानंतर सेटिंग आहे, हा जो बी जो ऑप्शन आहे तो G करून घ्यायचा आहे. आणि हा G जो ऑप्शन आहे तो Y करून घ्यायचा आहे. ओके, Y करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या बॅग यायचं आहे. आपले लिरिक्सची प्रोजेक्ट जी असते ती आपली ओपन करून घ्यायची आहे. ओके, लिरिक्सची प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, शेवटून 2 नंबरच्या. त्यानंतर सिलेक्ट ऑल लेअर करायचं आहे. परत त्याच ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 25 लेअर करून घ्यायचं आहे. कॉपी 25 लेअर केल्यानंतर आपल्या बुकमार्कवरती यायचं आहे. सिम्पली इथं पेस्ट बघू शकता, बुकमार्कवरती आपण येऊया. त्यानंतर इथं परत त्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 25 लेअर करून घ्यायचे. ओके, ॲटोमॅटिकली जे आहे ते लिरिक्स तिथे येऊन जातील. त्यानंतर आपल्याला लास्टला एक सेटिंग करायचं आहे. तुम्ही माझ्या चॅनलचं नाव इथे टाकलेलं आहे, ह्याच्यावर टच करायचं आहे. एडिट टेक्स्टवरती जाऊन तुम्ही तुमच्या चॅनलचं नावसुद्धा टाकू शकता, काय अडचण नाही. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली प्लस आयकॉनमध्ये क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवरती जायचं आहे. आणि तुम्हाला मी एक ब्लॅक स्क्रीन इफेक्ट दिलेला आहे, सिम्पली ॲड करायचा आहे. ह्याच्यावर टच करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं. ओके, स्क्रीन केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, लास्टच्या बुकमार्कपर्यंत येऊन जायचं आहे. लास्टच्या बुकमार्कपर्यंत येऊन पुढचा पार्ट याचा कट करून टाकायचा. ओके, आता मित्रांनो मी माझे यूट्यूब आणि इंस्टाचे लोगो जे आहेत ते ॲड करून घेतो. ओके, तर भावना मी यूट्यूब आणि इंस्टाचे दोन्ही लोगो ॲड करून घेतले आहेत. आपलं फुल फायनल एडिटिंग सगळं झालेलं आहे. आता आपल्याला तर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि तर व्हिडिओच्या समोर ऑप्शनवरती करून पूर्णपणे सेटिंग तुम्ही मी जशी केलेली स्क्रीनवर दिसत आहे तशी करून घ्यायची आणि एक्सपोर्टवरती टच करायचं. व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होऊन जाईल. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही आज नवीन आला असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.